जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक 12वा विवेक वैराग्य आणि समास पहिला विमल लक्षण श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे निरूपण आणि मनाचे श्लोक व त्यांवरील कथा तुम्हाला नक्की ऐकायला भेटतील. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. दशक 12वा विवेक वैराग्य. माणसाची तारीफ अशी आहे की त्याचे जीवन हे मगरीप्रमाणे जलस्थलवासी म्हणजे दुहेरी आहे. मगर जितक्या सहजपणाने पाण्यात राहते तितक्याच सहजपणाने ती जमिनीवर वावरते सुद्धा. माणूस देखील जितक्या सहजपणाने इंद्रिय गोचर दृश्य जगात वावरतो तितक्याच सहजपणाने तो अतींद्रिय अदृश्य जगात वावरतो. इंद्रिय गोचर दृश्य जग इतर प्राणी व माणसे आणि पंचभूतात्मक जड वस्तू यांचे बनलेले असते, तर अंतींद्रिय अदृश्य जग केवळ संकल्पनानेच बनलेले असते. मानवी जीवनाच्या या दोन अंगांना प्रपंच व परमार्थ अशी नावे आहेत. ही दोन अंगे एकमेकांवर अवलंबून असली तरी संकल्पनाचे जगत जड वस्तूंच्या जगतापेक्षा खचितच श्रेष्ठ आहे. माणसाच्या संकल्पनाचे जगत त्याच्या विवेकशक्तीमधून निर्माण होते. म्हणून श्री समर्थांनी न कंटाळता पुन्हा पुन्हा विवेकावर भर दिला आहे. या दशकामध्ये असे दाखवले आहे की प्रपंच सांभाळून जो परमार्थ करतो त्याचे जीवन अधिक संपन्न व सर्वंकष असते. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, विवेक ही फार मोठी शक्ती आहे. श्री समर्थांचे अगदी स्पष्ट सांगणे असे आहे की व्यवहारामधील कमनशीब बहुतांशी आपल्या वागणुकीचे आणि अविवेकीपणाचे फळ असते. माणूस प्रयत्न करतो पण तो अचूक यत्न नसतो, म्हणून त्याला अपयश येते. शांतपणे विचार करून प्रयत्नाची बरोबर दिशा ठरवावी, त्या दिशेने अचूक यत्न करावा, प्रसंग ओळखून वागावे, दुसऱ्यासाठी थोडी झीज सोसावी. असे वागल्यावर माणसाला प्रपंचामध्ये यश येण्यास अवकाश लागत नाही. परमार्थात देव कोण व मी कोण याचा विवेकाने शोध घ्यायचा असतो. या बाबतीत नुसते पुस्तकी ज्ञान फारसे कामास येत नाही. म्हणून विश्वाची उभारणी आणि संहारणी गुरुमुखाने श्रवण करावी आणि समजून घ्यावी. जड, चंचळ आणि निश्चळ अशा 3 श्रेणी मिळून सद्वस्तू अनुभवास येते. चंचळाबरोबर काळ जन्मास येतो. आपले मन हे चंचळाचे प्रतीक आहे. जोपर्यंत आपण मनाच्या अधीन असतो तोपर्यंत आपल्यावर काळ सत्ता गाजवतो. देव निर्गुण आणि निश्चळ परमात्मा आहे. त्याच्यापाशी काळ हा विराम पावतो. आपण स्वतः आत्मस्वरूप आहोत यात शंका नाही. म्हणून मी आणि देव एकच आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येणे याचे नाव परमार्थ होय. हा अनुभव येण्यास विवेक आणि वैराग्य यांची जोड घालून जीवन जगावे लागते. एका वाचून एक लंगडे पडते. विवेकाने अंतरंगामधील वासना क्षीण होत जाते, तर वैराग्याने प्रपंचाकडील मनाची धाव लटकी पडते. अशा रीतीने आत व बाहेर दोन्ही अंगांनी जो मोकळा होतो तो लवकर तरतो. जरुरीपुरता इंद्रिय भोग घेणे हे प्रापंचिकाचे वैराग्य समजावे. याचा सारांश असा आहे, स्वतः आपण तरावे.
गोड शब्दांनी लोकांना शिकवून त्यांना तारावे, त्यांच्यासाठी झिजून कीर्ती मागे उरवावी. याला कृतार्थ जीवन असे म्हणतात. समास पहिला विमल लक्षण. मानवी जीवनात प्रपंच व परमार्थ एकमेकांस पूरक असतात. प्रपंचात कामास येणारे गुणच परमार्थात उपयोगी पडतात. म्हणून सर्वसाधारण माणसाने प्रपंच नीटपणे सांभाळून परमार्थ करावा. माणसापाशी जो विवेक आहे त्याच्या बळावर जसा प्रपंच यशस्वी होतो तसा परमार्थ देखील हस्तगत होतो. विवेकाने दूरदृष्टी येते. माणसाने दूरदृष्टी वापरून पुढे येणाऱ्या प्रसंगासाठी आधीच तरतूद करून ठेवावी. विवेकशील माणसाने अवगुण सांडावे आणि गुणवंताचे गुण घ्यावे. असा माणूस बाहेरून दिसायला जरी चार चौघांसारखा दिसला तरी त्याच्या अंतर्यामी विवेक अति जागा असतो. सांगण्याचा मुद्दा इतकाच की माणसाने प्रपंच सावधपणाने करावं व त्याच्या मागोमाग मात्र परमार्थाची पण रोकडी प्रचिती घ्यावी. प्रपंच टाकून परमार्थ करणे आणि परमार्थ टाकून प्रपंच करणे दोन्हीही दोषमय आहेत. म्हणून प्रपंच व परमार्थ समांतर चालवण्यामध्ये जीवनाची रम्यता आढळते. आधी प्रपंच व्यवस्थित करावा, नंतर विवेकाला परमार्थाकडे वळवावे. विवेकी माणसांनो, असे करण्याचा आळस करू नका आणि चुकू नका. प्रपंच सोडून जर तुम्ही परमार्थ कराल तर तुम्ही दुःखी आणि कष्टी व्हाल. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बरोबर चालवाल तर तुम्हाला खरे विवेकी म्हणता येईल. प्रपंच टाकून जर परमार्थ केला तर पोटाला खायला अन्न धड मिळणार नाही. मग असल्या कमनशिबी माणसाला परमार्थ साधणार नाही. बरे, परमार्थ टाकून नुसता प्रपंचच केला तर जीवाला यमयातना भोगाव्या लागतात. यमयातना भोगताना अखेर जीवाचे फार हाल होतात. समजा एखादा नोकर मालकाच्या कामावर न जाता मजेत घरीच बसला तर त्याचा मालक त्यास मार देतो व लोक तो तमाशा बघतात. तसे झाले म्हणजे लोकात आपली अब्रू जाते. दुर्जन आपल्याला हसतात. त्यामुळे आपल्या जीवाला अतिशय क्लेश होतात. परमार्थ सोडून नुसता प्रपंच करण्याची अखेर अशीच अवस्था होते. म्हणून भगवंताची भक्ती करावी आणि याच आयुष्यात परमार्थाचा प्रत्यक्ष अनुभवही घ्यावा. संसारामध्ये राहून जो मुक्तदशा अनुभवतो तो खरा योगी समजावा. आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय याचा सारासार विचार त्याच्या अंतरंगी अखंड जागा असतो. जो माणूस सावधपणे प्रपंच करतो तोच परमार्थ पण तितक्याच सावधपणाने करणे हे शक्य असते. प्रपंचातच जो धडपणे वागत नाही त्याचा परमार्थ देखील लटकाच असतो. म्हणून माणसाने प्रपंच व परमार्थ दोन्ही मोठ्या सावधपणे मोठ्या दक्षतेने चालावे. असे केले नाही तर अनेक प्रकारची दुःखे ही आपल्याला भोगावी लागतात. सामान्य कृमी कीटकसुद्धा विचारपूर्वक पाऊल उचलतात. मग माणसाने तर फारच विवेकाने वागले पाहिजे. आपल्या भोवतालच्या परिस्थितीवर विचार करून पुढे काय घडून येईल याचा अंदाज काढावा. त्याचप्रमाणे आपल्या वागण्याचे धोरण ठरवावे. अशा माणसांचे समाधान टिकते. झाडाच्या पानावरील किडा आधी पुढचा आधार बघतो. आधार आहे असे पाहूनच मग तो आपला पाय पुढे उचलतो व थोडासा पुढे सरकतो. याचा अर्थ असा की सारे जीव प्राणी विचारपूर्वक कर्म करतात.
आणि सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असणारा माणूस मात्र अविवेकाने भलतेच वागतो, याला काय म्हणावे बरे? म्हणून माणसाच्या अंगी विवेकाने विकसित झालेली दूरदृष्टी असावी खरी. भोवतालच्या परिस्थितीवर माणसाने सतत विचार करावा आणि विवेकशक्तीच्या जोरावर पुढे काय घडण्याचा संभव आहे याचा तर्क मात्र बरोबर करावा. परिस्थिती लक्षात घेऊन जो सावधपणे जगतो तो सुखी होतो. जो बेसावधपणे जगतो तो दुःखी होतो आणि कष्ट भोगतो. लोकांच्या नित्य प्रापंचिक जीवनामध्ये या गोष्टीचा सतत अनुभव येतो. म्हणून सर्व बाजूंनी सावधपणा राखून जो जीवन घालवतो त्याच्या अंगी खरोखर थोरपणा असतो. असा मनुष्यच स्वतःचे व लोकांचे समाधान हे टिकवून धरतो. परिस्थिती नीट समजून घेण्याची जर टाळाटाळ केली तर कोणते संकट केव्हा कोसळेल याचा नेम नसतो. संकट एकदा कोसळल्यावर मग सावरासावर करायला देखील वेळ उरत नाही. यासाठी दूरदृष्टी असणारे जे लोक असतात ते कसा विचार करतात ते आवर्जून पाहावे. त्यांच्यापासून आपण शहाणपण शिकावे. एकाने दुसऱ्यापासून शिकावे ही जगाचीच रीत आहे. अवगुण सोडावे, गुण तेवढे घ्यावे. कोणाचे मन मोडू नये. बाहेरून साधे दिसावे पण आतमध्ये विवेक जागवावा. समाजामधील असे शहाणे लोक शोधून काढावे. गुणवान माणसांतील गुण आपण अंगीकारावे. लोकांमध्ये आढळणारे अवगुण आपण सोडून द्यावे. आपल्याशी संबंध येणाऱ्या माणसाची बरोबर परीक्षा केल्या वाचून राहू नये. पण तसे करताना कोणाचे मनही दुखवू नये. सर्व माणसांची लायकी ओळखून असावे. असा माणूस बाहेरून बघितला तर इतर चार चौघांप्रमाणे साधा दिसतो खरा, पण त्याच्या अंतर्यामी उत्तम विवेक जागा असतो. त्यामुळे काम करणारा कोण आणि काम न करणारा कोण हे तो बरोबर ओळखतो. प्रत्येकाची लायकी ओळखून तो सर्वांना जवळ करतो. हा त्याचा अलौकिक गुण होय. ज्या माणसाला जेवढे महत्त्व किंवा मोठेपण द्यायचे तेवढे त्यास बरोबर देण्याचे चातुर्य त्याच पाशी असते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमललक्षणनाम समास पहिला संपूर्ण. जय जय रघुवीर समर्थ. इथून पुढचे सुद्धा निरूपण आणि मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला श्रवण करायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून दर सोमवारी सकाळी 7 वाजता निरूपण आणि दर गुरुवारी संध्याकाळी 8 वाजता मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला ऐकायला भेटेल. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. धन्यवाद.